नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदा 2026मध्ये नारळी पौर्णिमा ही कधी आहे तर 27 तारखेला आलेली आहे आणि वार आहे गुरुवार. तर या दिवशी पौर्णिमा आहे, म्हणजे यंदा 2 दिवस ही पौर्णिमा असणार आहे. 27 तारखेला आणि 28 तारखेला अशी 2 दिवस पौर्णिमा असणार आहे, लक्षात घ्या. तर बघा, ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे. तर आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण व्रत करत असतो, पूजा मांडणे आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करत असतो. तर ही सत्यनारायण पूजा आपण कशी करावी, कधी करावी, किती तारखेला करावी, 27ला करायची आहे का 28 तारखेला करायची आहे, कारण 2 दिवस पौर्णिमा ही आलेली आहे. आणि आपण जो उपवास करतो, कोणी सत्यनारायणाचा उपवास करतात तर कोणी पौर्णिमेचा उपवास हा धरत असतात. तर आपण हा उपवास कधी करायचा आहे, 27ला करायचा आहे का 28ला करायचा आहे, तर या संदर्भातच मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती ही देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अतिशय थोडक्यातच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. अतिशय छोटा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट नक्की करा आणि काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मला, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर आता श्रावण महिना सुरू आहे. तर बघा, श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. तर या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ केलेला होता की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची असते. तर तुम्ही 1 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता, कधी तुम्ही 9सुद्धा करू शकता, 11 करू शकता, 51, 108 करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढे करता येईल तेवढे तुम्ही करायचे आहेत. तर या संदर्भात व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की एकदा चेक करून बघा. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की बघा, पौर्णिमा ही आहे, नारळी पौर्णिमा ही 27 तारखेला आहे, वार आहे गुरुवार आणि शुक्रवारी रक्षाबंधन आहे, त्या दिवशीसुद्धा पौर्णिमा आहे. आणि आपल्याला ही जी पूजा आहे सत्यनारायणाची, तर ही आपल्याला प्रदोष काळामध्येच करावी लागते बघा. कारण की बघा, प्रदोष काळ म्हणजे कोणती वेळ, तर संध्याकाळी 4:30 ते 7च्या दरम्यान आपल्याला ही पूजा मांडणी करून घ्यायची असते. आणि नंतर कथा वगैरे वाचन करायचं असतं, 1 ते 5 अध्याय वाचायचे असतात आणि नंतर आरती करायची असते. तर बघा, आता पौर्णिमा ही कधी सुरू होणार आहे ते सांगते. तर 27 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार. या दिवशी पौर्णिमा ही प्रारंभ सकाळी 9:09 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमा ही समाप्ती होणार आहे 9:49 28 तारखेला. वार आहे शुक्रवार. या दिवशी संपणार आहे, म्हणजे अशी 2 दिवस ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजा आपण कधी करायची, किती तारखेला, तर आपल्याला ही पूजा 27लाच करायची आहे, गुरुवारीच करायची आहे, प्रदोष काळामध्ये संध्याकाळी. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी करायची आहे ही पूजा. आणि बघा, उपवास आता हा कधी करायचा, तर बरेच जण उपवास फक्त पौर्णिमेचा करत असतात, तर बरेच जण सत्यनारायण पूजेचा करत असतात. तर आपल्याला हा असा उपवास आहे, तर तो आपल्याला 28 तारखेलाच करायचा आहे. तर बघा, हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तर ती ग्राह्य धरली जाते. त्यामुळे आपल्याला सत्यनारायण हे 27लाच करायचं आहे. आणि ज्यांना शक्य होणार नाही गुरुवारी 27 तारखेला पूजा करायला, तर त्यांनी अगदी शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी जरी केली तरी चालणार आहे 28 तारखेला. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला ही पूजा किती तारखेला करायची आहे आणि उपवास कधी करायचा आहे. आणि बघा, तसंच पौर्णिमेची सुद्धा भरपूर अशी सेवा असते आपल्याला, तीसुद्धा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर तुम्हीसुद्धा करत नसाल सत्यनारायण, तर या श्रावण महिन्यापासून सुरुवात नक्की करा. बघा, नक्की तुम्हाला अनुभव येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी असतील तर नक्कीच तुम्हाला त्याची म्हणजे उत्तर भेटतील. म्हणजे काही आपले प्रश्न असतात तर ते आपले मार्गी लागतात अशा गोष्टी केल्याने, अशी सेवा केल्याने. तर बघा, आपल्या घरामध्ये सुद्धा धनधान्य हे टिकून राहतं, पैशामध्ये सुद्धा वाढ होत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीही राहते. आणि आपण बघा, सर्वात महत्त्वाचं, आपण जे काही अन्न शिजवतो मग हे असं धान्य असतं. आपण पूजेमध्ये जे धान्य वापरतो, गहू वगैरे, तर हे आपण आपल्या घरच्या धान्यामध्ये टाकलं तर त्याने काय होतं, तर आपल्याला एक हे जेवण जेवल्याने, आपण ते जेवण ग्रहण केल्याने आपल्या मनालासुद्धा एक मनशांती लाभते. म्हणजे असे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. तर अशी पूजा नक्की तुम्ही करा. तर जे भक्त करतात त्यांना माहीत आहे की सत्यनारायण पूजेचे किती आपल्याला अनुभव हे बघायला मिळतात. छान असे अनुभव येतात सगळ्या भक्तांना. तर तुम्हीसुद्धा अशी पूजा करा आणि बघा, संकल्प करून ही पूजा करा. तर अतिशय साधी सोपी ही पूजा आहे. आणि बघा, तुम्हाला जर माहीत नसेल, तुम्ही पहिल्यांदा करत असाल, आपल्याला पूजा मांडणी कशी करायची असते सत्यनारायणाच्या पूजेची, तर या संदर्भात व्हिडिओ भरपूर आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर नक्की तुम्ही व्हिडिओ चेक करा. आणि तसंच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक टाकते.
परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.